शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी 5,000 रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केलेले आहे। 2 हेक्टरच्या मर्यादेत 10,000 रुपयांपर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे। जसा शेतकऱ्यांचा पेरा असेल त्या प्रमाणात हे पैसे दिले जाणार आहेत। कमीत कमी 2,000 रुपये तरी शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे। परंतु हे अनुदान खात्यात कधी जमा होईल याकडे तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे, कारण बऱ्याच दिवसापासून नुसती तारीख पे तारीख सुरू होती। पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 ऑगस्ट 2024 पासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितलेले होते, परंतु ऑगस्ट महिना पूर्ण गेला तरी सुद्धा हे अनुदान काही जमा झाले नाही। त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे 10 सप्टेंबर 2024 पासून हे अनुदान खात्यात जमा होईल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली होती, परंतु ते सुद्धा झाले नाही। अखेर शेतकरी बांधवांना याची मोठी प्रतीक्षा होती। तर शेतकरी मित्रांनो, आता एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वितरणाची तारीख अखेर निश्चित झाल्याची या ठिकाणी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे 26 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे एका विशेष कार्यक्रमात ते येणार आहेत। तर त्याच वेळी या सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वितरणाचे जे काही प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून हे 5,000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील। 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5,000 रुपये कमाल मर्यादा 2 हेक्टर पर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे। तर मित्रांनो, आशा करूयात की या 26 सप्टेंबर 2024 रोजी या अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांना मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात असू द्या, आता ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपले कागदपत्रे हे कृषी सहायकांकडे जमा केलेली नसतील त्यांनी तात्काळ करून घ्यावी, कारण कृषी सहायकाच्या माध्यमातून या ठिकाणी केवायसी करणे सुरू आहे। अजूनपर्यंत एकूण म्हणजे 83 लाख शेतकरी एकूण आहेत। या अनुदानाचे जे काही शेतकरी असतील संख्या ती 83 लाख शेतकरी आहेत। तर त्यापैकी 36 लाख शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे आणि उर्वरित केवायसी सुद्धा आता 2-4 दिवसात होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आपली कागदपत्रे दिलेली नसतील तर तात्काळ आपली कागदपत्रे ही कृषी सहायक यांच्याकडे जमा करावी। तर यासाठी शेतकरी बांधवांना कोणतीही केवायसी स्वतः जाऊन करायची गरज नाही, ते कृषी विभाग स्वतःच या ठिकाणी शेतकरी बांधवांची केवायसी करणार आहे आणि 26 सप्टेंबर 2024 पासून हे शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि सीएम किसान जी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, या दोन्ही योजनेचे पैसे हे रेग्युलरपणे मिळत असतात। तर शक्यता अशी आहे की त्यांना पहिल्याच दिवशी पहिल्याच टप्प्यात या अनुदानाचे जे आहे ते लाभ मिळून जाईल, त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊन जाईल। तर ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता पहिल्या दिवशी मिळणार नाही तर त्यांची केवायसी ही कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाईल आणि त्यांना नंतर लवकरच हे अनुदान या ठिकाणी खात्यात त्यांच्या जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वितरणाची तारीख अखेर निश्चित झालेली आहे। तर आशा करतो की तुम्हाला ही माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।